हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुचरित्राचे पारायण करताना आपल्याला अतिशय काळजीपूर्वक नियम करावे लागते. श्री गुरुचरित्र पारायण हे जागरूक आणि त्वरित फळ देणारे ग्रंथ आहे. पण ते करताना सुद्धा आपल्याला कडक नियम पाळायचे आहेत. आपण जर मनोभावे नियम पाळून पारायण केले तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच, नक्कीच होतात. श्री गुरुदत्तांची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी ठरवून मगच पारायणाला सुरुवात करावी. कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी लक्षात ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला सुफळ संपन्न म्हणजे फलप्राप्ती होईल. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चैत्र महिन्यात स्वामी पुण्यतिथी निमित्त गुरुचरित्राचे पारायण केले जातात. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मार्गदर्शन या गुरुचरित्रात केले आहे. या ग्रंथात 53 अध्याय आहे. या ग्रंथाचे 7 दिवस पारायण केले जाते तर कोणी 3 दिवसाचे पारायण करतात. गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्यावरची सर्व संकटे दूर होतात, आरोग्य तक्रारी दूर होतात, पितृदोष नाहीसा होतो. परंतु गुरुचरित्र ग्रंथ पारायण करण्याआधी काही आपल्याला नियम आवर्जून पाळायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचे आचरण करावे. नेमके काय करावे, काय करू नये हे बघू. श्री गुरुचरित्र पारायण सुरू करण्या अगोदर आपल्याला आदल्याच दिवशी 4 कुत्रे व 1 गाय यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे. 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होय. 1 गाय म्हणजेच दत्तात्रयाची कामधेनू असल्याने हा नियम आपल्याला पाळायचा आहे. पारायणासाठी लागणारे साहित्य: फुलहार, तुळशीपत्र, सुगंधी उदबत्ती, धूप व आपल्याला विड्याची पाने, कलश, नैवेद्य म्हणजे मिठाई, अष्टगंध, चंदन, अत्तर, रांगोळी, 2 आसने आणि 1 चौरंग. चौरंगावर टाकायला पिवळा कपडा. चौरंगाला आंब्याचे तोरण बांधावे व आपल्या मेन दाराला पण तोरण आंब्याचे बांधावे. दिवा लावावा, समई लावावी. गुरुचरित्र पारायण ही एक अत्यंत शुभ आणि फलदायी पूजा आहे. वाचन सुरू करण्याआधी आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करावा. मग पारायण सुरू करावे. पारायणाच्या 7 दिवस हे नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. 12 ते 12:30 वेळेत दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते. त्यावेळेस आपल्याला पारायण बंद ठेवायचे आहे. अन्न घेऊ नये. सकाळ संध्याकाळ एकच धान्य खावे. कांदा लसूण वर्ज्य करावा व ग्रंथाचा नैवेद्य दाखवलेला तुम्ही गाईला घालू शकता किंवा तुम्ही खाऊ शकता. पारायण करताना नित्य सेवेत खंड पडू द्यायचा नाही. गादीवर झोपू नये. ब्रह्मचर्याचे पालन करावे. घरात नेहमी गोमित्र शिंपडावे. सकाळ संध्याकाळ पोथीला नैवेद्य दाखवावा व रात्री झोपताना विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. आपल्याकडून काही जर वाचताना चुका झाल्या असतील तर त्याचा आपल्याला दोष लागू नये म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे. हे छोटे छोटे नियम पाळून जर तुम्ही पारायण केलेस तर नक्कीच तुम्हाला याचे फलप्राप्ती मिळतेच आणि स्वामी तुमच्याकडून करूनच घेणार आणि स्वामी तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त करतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.